नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत भाग 14वा. ज्ञान भाग 2. ज्ञानाचं कार्य. ओव्या आहेत 168 ते 175. ज्ञानदेव ज्ञानाचं कार्य वर्णन करत आहेत. जया ज्ञानाची रिगवणी, अविद्ये उणे आणि जीवात्मया बुझावणे मांडूनी दे. या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो. जे इंद्रियांची द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे. जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते. द्वैताचा दुकाळू पाहे, साम्याचे सुयाने होये, जया ज्ञानाची सोये ऐसे करी. द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात. ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते. मदाचा ठाबोची पुसी, जे महामोहाते ग्रासी, नेदी आप परू ऐसी भाष उरो. जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठाव ठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व जे आपले आणि दुसऱ्याचे ही गोष्ट शिल्लक राहू देत नाही. जे संसाराते उन्मुळी, संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी, ज्ञेयाते जे. अर्जुना, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साप धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते. जयाचे नि उजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाची या. ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख कीजे. असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन शुद्ध करता येते. आत्मया जीव बुद्धी, जे लागली होती क्षय व्याधी, ते जयाची या सन्निधी निरुजा कीजे. देह बुद्ध्यादी अनात्म पदार्थ मी आहे म्हणजेच मी जीव आहे असा भ्रमाचा क्षयरोग आत्म्याला जो झाला होता तो रोग ज्याचा सहवास बरा करतो. ज्ञानदेव ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करत आहेत. प्रथम त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी साधक कसे प्रयत्न करत असतात त्याचं वर्णन केलं. आता ते ज्ञान प्राप्त झाले असता काय होतं त्याचं कार्य वर्णन करत आहेत. जया ज्ञानाची रिगवणी, अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडूनी दे. हे मुख्यतः ज्ञानाचं कार्य आहे. ज्ञान होते म्हणजे अविद्या नाहीशी होते आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्राप्त करून देते. अविद्या ही जीवाला संसारात बद्ध करणारी आहे. तीच अविद्या ह्या ज्ञानामुळे नाहीशी होते. ज्ञानामुळे ही गोष्ट कशी साध्य होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की अविद्या असते तोपर्यंत जीव इंद्रियोपभोगात मत्त होऊन राहत असतो, पण ज्ञान इंद्रियांची द्वारेच बंद करून टाकते. कारण विषय इंद्रियांच्या द्वारातूनच प्रवेश करत असतात. तसेच ते प्रवृत्तीचे पाय मोडते. ज्ञानाने विषय मिथ्या ठरले की मनाची विषयांकडे धाव थांबते. त्यामुळे ते विषय मिळवण्यासाठी कर्म करण्याची प्रवृत्ती सुद्धा थांबते व मनाचं दैन्य नाहीसं होतं. मन विषय सुखाकरता दीन झालेले असते. ते दैन्यच विषय मिथ्या ठरल्यामुळे नाहीसं होतं. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं म्हणजेच द्वैत नाहीसं होतं. द्वैताचा दुकाळू जाय. सृष्टीतील सर्व पदार्थ हे केवळ नामरूपे भिन्न आहेत म्हणून भिन्न वाटतात, पण ते सर्व ब्रह्मरूपच आहेत हे त्याला कळून येतं. अहमभावामुळे जीव ब्रह्मापासून स्वतःला वेगळा समजत होता. त्या अहमभावाचेच समूळ उच्चाटन होते. ते ज्ञान महामोहाचा ग्रास करते. महामोह म्हणजे नामरूपात्मक सृष्टी सत्य समजणे. त्यामुळे जीव संसारात गोते खात फिरत राहतो. ज्या मोह महेशामुळे जीव प्रपंचाशी घट्ट बांधलेला असतो, ज्ञान तो महामोहच नाहीसा करून टाकते. आपपर भावच नाहीसा करते. ते संसाराला समूळ खणून काढते. जीव संसारात अडकतो ते मनाच्या संकल्प करण्याच्या वृत्तीमुळे.
मनाची संकल्प करण्याची वृत्तीच ज्ञानामुळे नाहीशी झालेली असते. ज्ञानदेव संकल्प पंकू पाखाळी अशी शब्द योजना करतात. पंख म्हणजे चिखल, म्हणून संकल्प पंख म्हणजे संकल्परूपी चिखल. मनाच्या संकल्प करण्याच्या वृत्तीमुळे ते असंख्य संकल्प करत असते आणि जीव त्यात भोवंडत असतो. चिखलात रुतल्यानंतर त्या चिखलातून बाहेर पडणे मुश्किल असते. त्याप्रमाणे त्या अनंत संकल्पातून बाहेर पडणे महाकठीण असते. पण ज्ञान तो संकल्पांचा चिखलच धुवून टाकते व जीव बुद्धी स्वच्छ करते. हे ज्ञान बुद्धीचे डोळे उघडते व अनावर अशा ज्ञेयाला म्हणजे आत्मवस्तूला व्यापून टाकते. बुद्धिरूपी डोळे बंद असतात तोपर्यंत ती मनाच्या स्वाधीन होऊन मनाच्या कल्पनेनुसार निश्चय करते. म्हणून आत्मवस्तू अनुभवास येत नाही. पण ज्ञान बुद्धीचे डोळे उघडून देते. मनाचा जो अंमल बुद्धीवर चढलेला असतो, ज्ञान त्याचे उच्चाटन करते व बुद्धीची निश्चयात्मिका वृत्ती जागी करते. मग बुद्धी आत्मानात्म विचार करते. अनात्म वस्तूचा त्याग करून फक्त आत्मवस्तू स्वीकारते व त्यामुळे बुद्धीला आत्मवस्तूचे ज्ञान होते. त्यामुळे जीव आनंद राशीवर लोळू लागतो. जयाचे निजालेपणे पांगुळ होईजे प्राणे, जयाचे विंदाणे जग हे भासे. ही ओवी दांडेकर प्रतीमध्ये नाहीये. ती साखरे प्रतीत आणि बाबाजी पंडितांच्या गूढार्थ दीपिकेत आहे. हे ज्ञान झाल्यामुळे प्राण पांगुळतात म्हणजे स्थिर होतात. इंद्रियांकडून विषयोपभोग मिळवण्याची त्यांची हाव बंद होते. त्या ज्ञानाच्या सत्तेमुळेच जगातील सर्व व्यापार चालत असतात. असं हे आत्मज्ञान सर्व पावित्र्याचे निधान आहे. अविद्यारूपी चिखलाने अपवित्र झालेले मन ते स्वच्छ करते व बुद्धी शुद्ध होते. अविद्या असते तोपर्यंत जीव स्वतःला करता भोगता समजत असतो, स्वतःला अज्ञानी समजत असतो. ज्ञानदेव म्हणतात की हा जणू बुद्धीला क्षयरोगच झाला होता. तो ब्रह्मज्ञानाच्या संगतीमुळे नाहीसा होतो व जीव क्षयव्याधीतून मुक्त होतो. चंद्राच्या क्षयत्वाकडे याचा संकेत दिसून येतो. पौर्णिमा आली की चंद्र आपल्या सर्व कलांनी शोभतो, आकाशात विराजमान होतो. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याकरचा अज्ञानरूपी क्षयरोग नाहीसा होतो व तो आपल्या परिपूर्ण ज्ञानाने शोभून दिसतो. अशा प्रकारे ज्ञानाचे कार्य वर्णन केल्यावर ज्ञान झाले हे कसे ओळखावे ते ज्ञानदेव स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.